पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मला आज 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। पण यासोबत मोदी एक नवा विक्रम रचणार आहेत। यापूर्वी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर विराजमान राहण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावावर होता। पण याच विक्रमाची बरोबरी मोदींनी केली आहे। जे आजपर्यंत कुठल्याच पंतप्रधानांना जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलंय। त्यांनी 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला। पण विरोधकांनी मात्र यावरून सुद्धा मोदींवर टीका केलेली आहे। बघूयात। पंतप्रधान मोदींच्या नावे उद्या महाविक्रम। नेहरूंना मागे सारत मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी। पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण, विरोधकांची टीका। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक विक्रम आपल्या नावावर करणार आहेत। तो विक्रम म्हणजे देशात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा। यापूर्वी हा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावावर होता। पण आजच मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाची बरोबरी केली आहे। त्यामुळे मोदींच्या कार्यकाळाचा उद्याचा दिवस जसा उजाडेल तसं मोदी कार्यकाळाच्या बाबतीत नेहरूंना मागे टाकतील। विशेष म्हणजे योगायोगानं आज मोदींच्या कार्यकाळाला 12 वर्ष सुद्धा पूर्ण झाली आहेत। पंडित जवाहरलाल नेहरू सलग 4397 दिवस पंतप्रधानपदी होते। नेहरू 12 वर्ष 14 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले। मोदींचा आज पंतप्रधानपदी 4397वा दिवस आहे। उद्या मोदींना पंतप्रधान म्हणून 12 वर्ष 15 दिवस पूर्ण होतील। पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या कार्यकाळाशी त्यांनी आज बरोबरी केली आहे। 2014 पासून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी। या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय मोदींनी घेतले, ज्याची देशभरात चर्चा तर कधी वाद सुद्धा झाले। ऑगस्ट 2014 जनधन योजना, ऑक्टोबर 2014 स्वच्छ भारत अभियान, एप्रिल 2016 डिजिटल क्रांती UPI पेमेंट, मे 2016 उज्ज्वला गॅस योजना, नोव्हेंबर 2016 बहुचर्चित आणि वादग्रस्त नोटबंदी, जुलै 2017 GST लागू, सप्टेंबर 2018 आयुष्मान भारत योजना, फेब्रुवारी 2019 सर्जिकल स्ट्राईक, जुलै 2019 तिहेरी तलाक बंदी कायदा, ऑगस्ट 2019 कलम 370 रद्द, नोव्हेंबर 2019 राम मंदिर निर्माणाला सुरुवात, डिसेंबर 2024 CAA कायद्याची अंमलबजावणी। यामध्ये चीन सीमेवरचा तणाव, बेरोजगारी, उत्तर पूर्वमधली अस्थिरता, पाकिस्तान युद्ध आणि शेतकरी आंदोलन या आव्हानांचा सामना सुद्धा मोदींना करावा लागला। मोदींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी मात्र मोदींवर टीका केली आहे। नेहरूंची तुलना मोदींसोबत होऊ शकत नाही असं राऊतांनी म्हटलं, तर मोदींना 12 वर्ष जरी झाली असली तरी देशाचे 12 वाजले असं वरट्टीवारांनी म्हटलंय। नेहरूंनी देश उभा केला। आज जो देश तुम्हाला दिसतोय तो मोदींनी उभा केलेला नाही, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभा केला। त्याचं काय, वर्ष वाढली, वय वाढलं, पृथ्वीचंही वय वाढत आहे। पंडित नेहरूंनी कोणत्या विरोधी पक्ष अशा पद्धतीनं फोडले नाही ज्यात मोदी आणि शहा फोडत आहेत। अनेक राज्यामध्ये त्यांच्या विरोधातली सरकार आली। तप झाल्यावर मोदींनी केदारनाथच्या गुफेत जाऊन 12 वर्षाचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसह, आणि मग 12 वर्षात आपण काय करू शकलो याचा लेखाजोखा एका पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केला पाहिजे। 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही। फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम तुम्ही मोडला असेल, पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणं अशक्य आहे। नाही, ते बरोबरी काळाची करतील, पण नेहरूंची बरोबरी थोडी होणार। नेहरूंच्या काळात ज्या परिस्थितीतून देश स्वतंत्र झाल्यानंतर आलेला, आणि आज तर देशाची परिस्थिती पाहिली, सगळं असतानाही देश कशा संकटात आहे, कशा पद्धतीनं देशातील जनता हैराण आहे, हे म्हणून मला वाटतं की 12 वर्ष पूर्ण झाले, पण देशाचे 12 वाजलेत
हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. याच टीकेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली आहे. राऊतांनी आधी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मपरीक्षण करावं असं नवनाथ बन यांनी म्हटलं, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांचे सहकारी केदारनाथांचा आदर करतात, तिथं जाऊन आत्मचिंतन देखील करतात. संजय राऊत, तुम्ही नेमकं कुठं जाऊन आत्मचिंतन करणार आहात? तुम्हाला केदारनाथ आवडणार नाही, तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन करा की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 12 वर्षात अतिशय चांगलं काम केलं आहे आणि या कामाला तोड नाही. आता आम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे औरंगजेब फॅन क्लब चालवणं. त्यामुळं संजय राऊत आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी केदारनाथला न जाता औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन केलं पाहिजे. 12 वर्षामध्ये एकही सुट्टी न घेता काम करणारे प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर देशात नाही तर जगामध्ये सगळ्यात नंबर 1ची लोकप्रियता लाभलेले प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर 2014 नंतर या देशाला प्रगतीपथावर आणि विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम मोदीजींनी केलं. पंतप्रधान म्हणून मोदी उद्या एक महत्त्वाचा रेकॉर्ड ब्रेक करणार आहेत. या 12 वर्षातल्या कार्यकाळाबद्दल सत्ताधारी आणि विरोधकांची वेगवेगळी मतमतांतरं आहेत. पण आजची आव्हानात्मक स्थिती आणि अर्थव्यवस्थेसमोरचे प्रश्न पाहता ते येत्या काळात पंतप्रधान मोदी कसे हाताळतात यावर सुद्धा मोदींच्या नेतृत्वाचं मूल्यमापन होईल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.